नमस्कार विद्यार्थ्यांनो. प्रकरण दुसरे, 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. जागतिकीकरण. आतापर्यंत आपण बघितलं की जागतिकीकरण म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, जागतिकीकरणाचे आर्थिक परिणाम काय झालेत ते बघितलेलं आहे. शिवाय मल्टीनॅशनल कंपनी म्हणजे काय, ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे काय हे देखील आपण पाहिलं. आता जागतिकीकरणाच्या आर्थिक परिणामांपैकी बघणार आहोत शेवटचा मुद्दा की ट्रान्सनॅशनल कंपन्यांचे सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम झालेत. मल्टीनॅशनल कंपन्यांचा जसा परिणाम झाला अगदी बऱ्यापैकी तसाच परिणाम ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा लोकांच्या जीवनावर झाला किंवा सर्वसामान्य व्यापारावर झाला किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. पैकी पहिला परिणाम जो झालेला आहे तो आहे कामगारांचे स्थलांतर. आता स्थलांतर म्हणजे काय, शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीच आहे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. आता कामगारांचे स्थलांतर म्हणजे काय, कोणत्याही कारखान्यामध्ये कुशल कामगार असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला म्हणतो की आपण टेक्निकल स्टाफ किंवा तांत्रिक ज्ञान असलेली लोकांची संख्या किंवा लोक, टेक्निकल स्टाफ म्हणजे कुशल आणि अर्धकुशल कामगारांचे पूर्वीच्या काळी कसं होतं, खेडेगावातून शहरी भागामध्ये स्थलांतर व्हायचं, छोट्या शहरातून मोठ्या शहरामध्ये स्थलांतर व्हायचं, म्हणजे असं होत होतं. पण जागतिकीकरणाच्या काळामध्ये काय झालेलं आहे की कुशल आणि अर्धकुशल कामगारांचे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये स्थलांतर होतानाच आज आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ आपण बघतोय की आपल्या देशातले बरेच कुशल आणि अर्धकुशल कामगार आज युरोपीय देशांमध्ये आहेत, अमेरिकेमध्ये आहेत, कॅनडामध्ये आहेत. शिवाय पश्चिम आशिया जे तेल उत्पादन करणारे देश आहेत म्हणजे सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत, दुबई यासारख्या राष्ट्रांच्या मध्ये किंवा यासारख्या ठिकाणांमध्ये आपल्यातले असतील किंवा मध्य आशिया लोकातले असतील, आशिया खंडातील असतील किंवा इतर आफ्रिका खंडातले वगैरे असतील. तर ही जी सर्व लोक आहेत किंवा हे कुशल आणि अर्धकुशल कामगार आहेत हे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये जात आहेत. तर याचा काय हा परिणाम झाला. पुढे काय झालं, अनेक ठिकाणी आज खाजगी क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे खानपान, मालाचं वितरण, प्रवासी वाहतूक, माल वाहतूक किंवा कुठल्याही हॉटेल व्यवसाय असेल, पर्यटन व्यवसाय असेल, हे जे आहे याच्यामुळे काय झालं, सेवा क्षेत्र. आता सेवा क्षेत्र म्हणजे काय हे सांगितलेलं आहे मी तुम्हाला. तर सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी वाढली. खाजगीकरणामुळे झालं काय की सेवा क्षेत्र वाढलं आणि सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी वाढली आणि त्याचा परिणाम असा झाला की कामगारांचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर व्हायला लागलं. म्हणजे काय, थोडक्यात एका देशातून दुसऱ्या देशामध्ये कामगार जाऊ लागले, दुसऱ्या देशातून अजून कुठल्या तरी देशामध्ये जाऊ लागले. हा पहिला परिणाम झाला ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा लोकांच्या जीवनावर. दुसरा परिणाम काय झाला तर व्यापारी स्पर्धा वाढली. आता व्यापार म्हणला की स्पर्धा ही आलीच. एक दुकान एका गावात असेल, तिथं दुसरं दुकान सुरू झालं की त्या पहिल्या दुकानाचा व्यापार हा थोडाफार कमी होतो, तो दुसऱ्या दुकानाकडे जातो. म्हणजे असंच झालं. हा जो दुसरा परिणाम जो आहे तो ट्रान्सनॅशनल कंपन्यांच्यामुळे कुठे कुठे जास्त जाणवला तर लहान उद्योग आणि दुकानांवर झालेला हा दिसून येतो. काय झालं, लहान उद्योगांना या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्या आणि या ट्रान्सनॅशनल कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. जे उद्योग किंवा दुकाने अशा कार्यक्षम पद्धतीने चालवली जातात तीच आज या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून असलेली आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ आता त्याची बरीच उदाहरणं देता येतील, पण कोका कोला एक सॉफ्ट ड्रिंक तुम्हाला माहिती आहे, ऐकून आहे, आणि थम्सअप हे दुसरं सॉफ्ट ड्रिंक किंवा आपलं शीतपेय म्हणून. थम्सअप ही भारतीय कंपनी आहे आणि कोका कोला ही अमेरिकन कंपनी म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनी आहे. तर ज्या वेळेला कोका कोला इंडियन मार्केट म्हणजे भारतीय बाजारपेठेत आली त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की इथं ऑलरेडीच 2-3 शीतपेय आहेत, भारतीय लोकांच्या मध्ये लोकप्रिय आहेत आणि त्यांनी पाहिलं की थम्सअप हे जे शीतपेय आहे याचा खूप मोठा खप भारतीय बाजारामध्ये होतो. याच कोका कोला कंपनीने भारतामध्ये पाऊल ठेवले. त्यावेळेला हळूहळू असं करायला सुरुवात केली की आपल्या किमती कमी केल्या, थम्सअप पेक्षा जरा जास्त चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न केला किंवा कमी किमतीने आपली शीतपेय
विकण्यास सुरुवात केली. असं करत करत हळूहळू कोका कोलाने थम्सअप ही कंपनी विकत घेतली. म्हणजे काय झालंय, आजच्या या स्पर्धेच्या युगात सर्वसामान्य व्यापारी लोकाला किंवा मध्यम व्यापाऱ्याला या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बरोबर स्पर्धा करावी लागते. तुम्ही बघताय आज किराणा मालाच्या दुकानातून आपल्याला धान्य वगैरे सगळं मिळतं, आठवडी बाजारातून आपल्याला भाजीपाला मिळतो. पण हे जरी असलं तरी आज हे सुरू आहेच. पण याच्याच जोडीला काही वर्षापूर्वी मोठमोठे मॉल्स आले. आज आपण बघतो की बिग बाजार असेल, डी मार्ट असेल किंवा आणखीन रिलायन्स मॉल असेल, कुठलेही मॉल्स किंवा वॉलमार्ट. आता वॉलमार्ट आलेली नाही आपल्या इथं भारतामध्ये, पण मुख्यत्वे करून आपण एक उदाहरण घेऊ शकतो डी मार्टचं. आज डी मार्ट या मॉलमध्ये सगळ्या वस्तू आपल्याला विकत मिळतात. पण त्याचबरोबर असं झालेलं आहे का की डी मार्ट सुरू झालं, सगळ्या वस्तू डी मार्ट मध्ये मिळतात म्हणजे इतर सगळी छोटी मोठी दुकानं बंदच पडलीत, असं झालेलं आहे का? तर तसं झालेलं नाही. अगदी डी मार्टच्या शेजारची दुकानं सुद्धा तितक्याच म्हणजे व्यवस्थित सुरू आहेत. त्यांच्या व्यापारावर परिणाम झाला 100%, ही गोष्ट खरी आहे. म्हणजे जे पूर्वी दुकानदारांचा जो व्यापार होता त्याच्यापेक्षा 30% 40% त्यांचा व्यापार हा कमी झालेला आहे, हे नक्कीच मान्य करावं लागेल. पण बंद झालेला नाहीये. मग आता काय झालं, त्यांना अशा छोट्या दुकानदारांना या मोठमोठ्या मॉल्सची स्पर्धा करावी लागते. म्हणजे स्पर्धा करण्यासाठी काय करावं लागतं, तर त्यांना ग्राहकांना विशेष सेवा पुरवावी लागते. म्हणून जे असे विशेष सेवा पुरवतात किंवा आवश्यक सेवा देतात असे छोटे दुकानदार, लघु उद्योग हे आज देखील या स्पर्धेच्या युगात टिकून असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे काय, ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा दुसरा परिणाम झाला की व्यापारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्पर्धा ही वाढलेली आहे. पुढचा तिसरा परिणाम जो झाला तो जरा चांगला परिणाम झाला की नव्या बाजारपेठा खुल्या झाल्या. हा जो तिसरा परिणाम जो आपण बघणार आहोत की काय आहे की ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा तिसरा परिणाम हा मुख्यत्वे करून शेतीमालावर संबंधित आहे किंवा शेतकऱ्याच्या किंवा शेतीमालावर हा परिणाम झाला. काय झाला, शेतीच्या संदर्भात हा आपल्याला बघायला मिळतो. आज शेतकरी आपला माल मोठमोठ्या कंपन्यांना कोणत्याही मध्यस्थीशिवाय डायरेक्ट विकू शकतात. आता तुम्ही म्हणा शेतकरी कुठला माल विकू शकतो, मान्य आहे ज्वारी बाजरी गहू जरी विकू शकत नसला तरी आज आंबा उत्पादक शेतकरी आहे. तुम्ही बघता बाजारामध्ये अनेक शीतपेय आहेत, स्लाइस आहे, फ्रुटी आहे, माझा मँगो आहे. हे जे आहेत हे या कंपन्यांना या आंब्याचा रस किंवा हे शीतपेय तयार करण्यासाठी मूळ रॉ मटेरियल म्हणजे ज्याला कच्चा माल म्हणतो ते काय लागतो, तर आंबा. आणि त्यांना उत्कृष्ट पद्धतीचा आंबा हा लागतो. मग असे आंबा उत्पादक शेतकरी कोणत्याही मध्यस्थीशिवाय कंपन्यांशी डायरेक्ट संपर्क साधून त्यांच्याकडून आपला माल त्यांना विकू शकतात आणि त्यांना म्हणजे त्या गुणवत्तेचा माल जर त्यांच्याकडे असेल तर त्या कंपन्या ह्या त्यांना चांगल्या किमतीने विकत घेतात. दुसरं, द्राक्षे असतील, द्राक्षाच्या बाबतीत सुद्धा मनुका बेदाणा तयार करण्यासाठी कंपन्या घेतात. सुकामेवासाठी इतर शेतकऱ्यांना म्हणजे सुकामेवा उत्पादक काजू असेल, बदाम असेल यांच्याकडून या कंपन्या घेतात. मसाले उत्पादन करणाऱ्या कंपन्या आपण बघतो अनेक आहेत, अंबारी मसाला वगैरे सारख्या आपण कंपन्या बघतो. ही जी मसाला उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकडून हे मसाला विकत घेतात. किंवा एमडीएच, एव्हरेस्ट यासारख्या कंपन्या ह्या जे मिक्स मसाला, मग गरम मसाला किंवा इतर कुठलेही मसाले, खाद्यपदार्थ जे आपण म्हणतो जे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये माणसाला लागतात, असे मसाला उत्पादक कंपन्या ही मसाला जो कच्चा मसाला असतो तो मसाला उत्पादक शेतकऱ्याकडून विकत घेतात. डायरेक्ट कुठल्याही मध्यस्थीशिवाय विकत घेतात. त्याचा पुरेपूर फायदा कुणाला होतो, सगळ्यात जास्त तर शेतकऱ्याला हा डायरेक्ट त्याचा फायदा होतो. हा ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा महत्वाचा फायदा हा शेतकऱ्याला झालेला आहे. पुढे आपण एक वेगळा मुद्दा बघणार आहोत की जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर काय परिणाम झाले. काय जागतिकीकरण, हे जे जागतिकीकरण आहे याचे राजकीय क्षेत्रावरती काय परिणाम झालेले आहे हे आपण बघणार आहोत. तर पुढचा मुद्दा राजकीय क्षेत्रावरील परिणाम, जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावरील परिणाम. राजकीय क्षेत्रावरील परिणाम.
पहिला परिणाम आहे लोकशाहीचे वाढते महत्व. काय झालेलं आहे? लोकशाहीचे वाढते महत्व. लोकशाहीचे वाढते महत्व. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर आपण बघितलं की साम्यवादाचा अंत झाला. म्हणजे एक साम्यवादी विचार प्रणाली होती, तिचा अंत झाला आणि पुढे जग हे भांडवलशाही लोकशाहीच्या व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करू लागले. मग असे मानले जाते याच्यामध्ये की यामध्ये सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन या संकल्पनांना महत्व प्राप्त होत गेले. आता सहभागी राज्य काय, नागरिक शासन केंद्र शासन, नागरिक केंद्रित शासन म्हणजे काय आणि सुशासन म्हणजे काय, या नवीन संकल्पना आहेत. तर सहभागी राज्य म्हणजे काय की राजकारणामध्ये प्रत्येकाला सहभागी करून घेणे. नागरिक केंद्रित शासन म्हणजे काय, शासन म्हणजे सरकार हे अशा प्रकारे असावं किंवा अशा प्रकारे कामकाज करणार असावं की त्यांचा केंद्रबिंदू हा कोण असावा, नागरिक असावा. आणि सुशासन म्हणजे माहितीच आहे, सुशासन म्हणजे चांगल्या पद्धतीनं शासन किंवा राज्यकारभार करणे. तर ह्या ज्या लोकशाहीमध्ये आहेत या तीन संकल्पनांना म्हणजे सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन या तीन संकल्पनांना हळूहळू महत्व प्राप्त होत गेले. लोकशाहीमध्ये सर्व निर्णय जे आहेत ते बहुमताने घेतले जातात. ते आता तुम्ही नागरिक शास्त्र तुम्ही पहिलीपासून 5वी-6वी पासून अभ्यास करतच आहात. त्यामध्ये बहुमताने लोकशाहीमध्ये कोणताही निर्णय जो असतो तो बहुमतानेच घेतला जातो हे आपण अभ्यासलेलं आहे. तर या निर्णय प्रक्रियेत समाजातील सर्वच घटकांना कसे सामील करता येईल हे बघितले जाते. म्हणजे लोकशाहीचं महत्व हे कसं वाढत गेलं जागतिकीकरणामध्ये की लक्षात घ्या एक की प्रत्येक नागरिकाला या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. कारण जागतिकीकरणामध्ये एक म्हटलं जातं की जागतिकीकरण ही एक आर्थिक प्रक्रिया आहे आणि आर्थिक प्रक्रियेसाठी जगातला प्रत्येक व्यक्ती त्यांना ग्राहक वाटतो. त्यामुळं तो समाधानी असणं हे महत्वाचं वाटतं. म्हणून राजकीय क्षेत्रात किंवा राजकीय बाबतीत सुद्धा लोकशाहीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकांच्यावर कसल्याही प्रकारचं चुकीचं बंधन असता कामा नये. म्हणजे महत्वाचं एक आहे की बहुमताने ते निर्णय आपल्याला घेतला गेला पाहिजे आणि हे बहुमताने निर्णय घेताना जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेतलं गेलं पाहिजे. हा जागतिकीकरणाच्या राजकीय क्षेत्रातला पहिला परिणाम झाला. दुसरा जो आहे तो राज्याचं स्थान नेमकं काय आहे. राजकीय क्षेत्रामध्ये राज्याचे नेमके स्थान काय. राज्य म्हणजे इथं आपण राष्ट्र असं देखील म्हणू शकतो की राज्याचं स्थान काय. जागतिकीकरणाच्या संदर्भात असं मानलं जातं की आता राज्याचं महत्व कमी झालेलं आहे किंवा कमी होत आहे. आता राज्याचा सगळ्यात महत्वाचा घटक कुठला आहे आपण 11वी मध्ये बघितलेलं आहे का. राज्याचे महत्वाचे घटक लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था आणि सार्वभौमत्व हे राज्य निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक आहेत. हे आपण इयत्ता 11वी मध्ये पाहिलेलं आहे आणि पैकी सार्वभौमत्व हा एक खूप महत्वाचा घटक आहे. तर हा जो सार्वभौमत्व हा जो घटक आहे राज्याचा तो अतिशय महत्वाचा आहे. का, कारण सार्वभौमत्व म्हणजे काय, आपल्या राज्याअंतर्गत किंवा आपल्या देशाअंतर्गत निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार म्हणजे सार्वभौमत्व. परंतु या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये किंवा या जागतिकीकरणाच्या व्यापात म्हणा किंवा हल्लीच्या जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये या सार्वभौमत्वाला कुठंतरी धक्का पोचतो आहे. आणि हा धक्का कसा, तर अंतर्गत आणि बाह्य दोन्ही बाजूनी हा धक्का पोचत आहे असं दिसून येतोय किंवा आघात होतोय. तर काय होतंय इथं एक लक्षात घेतलं पाहिजे, कोणताही कायदा राज्याला स्वतःच्या राज्यामध्ये किंवा स्वतःच्या राष्ट्रामध्ये कोणताही कायदा करण्याचा अधिकार आहे. त्याच्यावरती त्याला कोणीही विचारू शकत नाही. म्हणजे त्याला सार्वभौमत्व असं म्हटलं जातं. परंतु जागतिकीकरणात काय झालेलं आहे, इथं आंतरराष्ट्रीय कायद्यांचा विस्तार व्हायला लागलेला आहे. शिवाय काय सांगितलेलं आहे पुढं की आर्थिक संघटना ज्या आहेत ह्या मजबूत होत चाललेल्या आहेत. मग आर्थिक प्रादेशिक संघटना, सार्क सारखी संघटना असेल, आसियान सारखी संघटना असेल, ही बाजारपेठेचं
राष्ट्रीय बाजारातून जागतिक बाजारपेठेमध्ये रूपांतर होताना आपल्याला दिसत आहे. तर ही अशी बरीच आव्हानं आहेत. म्हणजे पूर्वी राज्य 1990 पूर्वी आयात कर निर्यात कर एखादा देश किती असावा हे ठरवत होता, परंतु आता ते ठरवण्याचा अधिकार राज्याला आहे. तो अधिकार पण आंतरराष्ट्रीय नियमानुसार किंवा जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार त्यांना ठराविक टक्केवारीच्या वर आयात निर्यात कर लादता येत नाही. म्हणजे राज्याचे अधिकार कुठंतरी इथं थोडेफार मर्यादित झालेले आहेत असे आपल्याला दिसून येते. पुढं काय दिलेलं आहे, ह्या बाह्य घटक झाला. दुसरा काय तर वांशिक राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय पातळीवरील सहमतीचा अभाव आणि राष्ट्रांमध्ये असलेल्या इतर व्यापारी संघटना यांशी सुद्धा अंतर्गत आव्हाने आहेत. थोडक्यात काय, जागतिक कायदे, जागतिक समस्या आणि जागतिक आव्हाने ही जी आहेत ही राज्याचे कायदे, राज्याचे समस्या आणि राज्यासमोरील आव्हाने यांच्यापेक्षा महत्वाची ठरत आहे. तिथे एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे की राज्याचं स्थान इथं थोडं 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 कमी का होत चाललेलं आहे. तर महत्वाचं काय आहे की जागतिक कायदे, जागतिक समस्या आणि जागतिक आव्हाने जी आहेत ही राज्याच्या कायद्यापेक्षा आणि राज्याच्या समस्यांपेक्षा आणि राज्यासमोरील आव्हानांपेक्षा महत्वाचे आहेत. म्हणजे जगाचे कायदे जे आहेत हे कुठंतरी थोडेफार महत्वाचे किंवा सरस ठरत आहेत. हा राजकीय क्षेत्रावरचा दुसरा परिणाम झाला. तिसरा परिणाम जो आहे राजकीय क्षेत्रावरचा झालेला आहे तो कुठला आहे तर तिसरा परिणाम आहे बिगर राजकीय घटक. तिसरा परिणाम आहे बिगर राजकीय घटक. बिगर राजकीय घटक. आता बिगर राजकीय घटक म्हणजे काय, ज्याला आपण एनजीओ म्हणतो. एनजीओ हा शब्द तुम्ही कधीतरी ऐकला असेल. एनजीओ म्हणतो. तर एनजीओ काय आहे, नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्वामुळेच बिगर राजकीय घटक पुढे आला. पूर्वीच्या काळी केवळ राजकीय समाजाला महत्व होतं, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो. पण आता काय झालेलं आहे जागतिकीकरणामध्ये, नागरी समाजाला वाढत्या महत्वामुळेच बिगर राजकीय घटक पुढे आला. म्हणूनच गैर सरकारी संस्था यांना, ज्याला नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे एनजीओ, यांना काय झालेलं आहे, महत्व प्राप्त झालेलं आहे. कारण अशा संस्था या केवळ मानवी समस्यांच्या प्रश्नावरच भर देतात. आणि आज आंतरराष्ट्रीय संबंध आपण जर बघितलं तर ते केवळ 2 राष्ट्रांपुरते किंवा 3 राष्ट्रांच्या पुरते मर्यादित राहिलेले नाहीये. तर हे या अशा बिगर राजकीय घटकांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश झालेला आहे. आपण बघतो आज भारत आणि पाकिस्तान मधला सर्वात महत्वाचा मुद्दा कुठला आहे तर काश्मीरचा प्रश्न. मग काश्मीर प्रश्नाच्या बाबतीत काश्मीरचा प्रश्न जो आहे तो भारत आणि पाकिस्तानचा वैयक्तिक मुद्दा न राहता तो आंतरराष्ट्रीय मुद्दा झाला. आणि आता तो केवळ आंतरराष्ट्रीय मुद्दा न राहता मानवाधिकाराच्या बाबतीत सुद्धा त्याच्याकडे बघितलं जातं की काश्मीरच्या भारतमध्ये काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे, म्हणजे अंग आहे. आणि पाकिस्तान सुद्धा त्यावर आपला हक्क सांगत आहे. परंतु एक आता प्रवाह असा म्हणत आहे की काश्मीरच्या लोकांना सुद्धा त्यांना कुठं राहावं असं त्यांचे, म्हणजे त्या लोकांचे सुद्धा मत विचारात घेतलं गेलं पाहिजे असं या बाबतीत म्हणलेलं आहे. म्हणजे अनेक अशा एनजीओज आहेत जसे की एम्नेस्टी इंटरनॅशनल वगैरे, यांनी भारताच्या काश्मीर मधल्या लोकांच्या मानवाधिकाराच्या भूमिकेच्या बाबतीत थोडीशी कुठेतरी टीका केलेल्या आपल्याला दिसून येतं. आज काश्मीरमध्ये कंटिन्यू सातत्याने कर्फ्यू जे लागलेले असतात, काय तिथल्या लोकांचे होणारे हाल या बाबतीत सुद्धा कुठंतरी या ज्या संस्था आहेत या बिगर राजकीय घटक हे त्याकडे जास्त करून लक्ष देतं. म्हणजे काय, राजकीय घटकांच्या इतकंच या बिगर राजकीय घटकांना महत्व दिलं गेलेलं आहे. आणि या ज्या संस्था आहेत ह्या कुठल्या बाबतीत लक्षात देतात, त्यांना कुठल्याही राजकीय समस्येपेक्षा, सामाजिक समस्येपेक्षा आणि आर्थिक समस्येपेक्षा या बिगर राजकीय संस्थांना किंवा बिगर राजकीय घटकांना एकाच गोष्टीचं जास्त महत्व वाटतं, ते म्हणजे मानवी समस्या. म्हणजे जगातल्या कोणत्याही मानवाला काय समस्या आहे हे यांच्यासाठी महत्वाचं आहे. मग तो नागरिक कुठल्याही देशाचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो किंवा कुठल्याही वंशाचा असो, स्त्री असो अथवा पुरुष असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो, म्हणजे हे जे आहे हे बिगर राजकीय घटकाच्या बाबतीत झालेलं आहे. आणि चौथा आणि शेवटचा परिणाम या
राजकीय क्षेत्राच्या बाबतीतला आपण बघणार आहोत, तो म्हणजे कुठला? मानवी हक्काच्या बाबतीत. मानवी हक्क. मानवी हक्क आपण गेल्या येथेत बघितलेलं आहे. तुम्ही शाळेत असताना काही मुद्दे अभ्यासले असतील की मानवी हक्क म्हणजे काय. थोडक्यात एक मानवी हक्क म्हणजे त्याची सर्वसाधारण थोडक्यात साधी सोपी व्याख्या, माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला जे हक्क मिळतात त्याला काय म्हटलं जातं? मानवी हक्क असं म्हटलं जातं. जगाच्या पाठीवर कुठेही माणूस म्हणून तो जन्माला आला की संयुक्त राष्ट्र संघाने काही हक्क दिलेले, ते हक्क त्याला आपोआपच प्राप्त होतात. मग तो जगात कुठल्याही देशामध्ये जन्माला येऊ दे, कुठल्याही धर्मामध्ये जन्माला येऊ दे, कुठल्याही जातीमध्ये जन्माला येऊ दे, कुठल्याही वंशात जन्माला येऊ दे, आणि कोणत्याही ठिकाणी म्हणजे स्त्री असो अथवा पुरुष असो, त्या प्रत्येकाला मानवी हक्क हे मिळाले पाहिजेत आणि ते आपोआपच मिळतात. तर आजच्या या जागतिकीकरणाच्या युगामध्ये मानवी हक्काचे संरक्षण हा एक अतिशय महत्त्वाचा विषय बनलेला आहे. आज भारतासारख्या विकसनशील देशामध्ये नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज आहे. आज आपण बघतो की भारत हा विकसनशील देश आहे. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, चीन किंवा रशिया यांच्यासारखा विकसित देश आपला भारत नाही आहे आणि अगदीच खूप मागास सुद्धा नाही आहे. मग काय आहे? विकसनशील म्हणजे विकसित सुद्धा नाही आणि अविकसित सुद्धा नाही. तर विकसनशील म्हणजे काय? थोडाफार विकसित आणि थोडाफार अविकसित आणि विकासाच्या दिशेने प्रगती करणारा किंवा विकासाच्या दिशेने कार्यरत असणारा असा देश किंवा असे राष्ट्र. तर भारतासारख्या या विकसनशील देशामध्ये नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी महत्त्व कशाला दिलं जातं? तर आर्थिक विकास साधण्यासाठी महत्त्व दिलं जातं. इथं वैयक्तिक अधिकारापेक्षा समाज हिताचे महत्त्व जास्त आहे. आता इथं लक्षात घेतलं पाहिजे, भारतासारख्या ठिकाणी कशाला महत्त्व जास्त आहे? की वैयक्तिक अधिकारापेक्षा समाज हिताला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. थोडक्यात काय? तर नागरी आणि राजकीय हक्क आणि स्वातंत्र्य. काय? तर नागरी आणि राजकीय हक्क आणि स्वातंत्र्य हे स्थानिक परिस्थितीची याच्यामध्ये आपल्याला सांगड घालण्याची गरज आहे. आता या मानवी हक्काच्या बाबतीत काय आहे? मानवी हक्क हे दिलेच पाहिजेत, अगदी 100% दिले पाहिजेत असे नाही, पण किमान लोकांना मानवी हक्क हे दिले गेलेच पाहिजेत. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर राजकीय हक्क आणि स्वातंत्र्य आणि नागरी हक्क आणि स्वातंत्र्य याची स्थानिक परिस्थिती बरोबर योग्य ती सांगड घातली गेली पाहिजे. आता आपण बघतो की भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये एक करार आहे. तो कुठला आहे? सिंधू नदी करार. तो सिंधू नदी करार सध्या POK म्हणजे जे पाकिस्तान पाक व्याप्त काश्मीर हा जो आपण भाग बघतो तिथे सिंधू नदीचा उगम आहे. तर या सिंधू नदी आणि काश्मीरामधून झेलम, सतलज, रावी, चिनाब आणि सिंधू या 5 नद्या या काश्मीर मधून वाहत पाकिस्तानमध्ये जातात. जर त्या नद्यांचं पाणी जर आपण अडवलं तर पाकिस्तानला पाणी मिळणार नाही. हा मुद्दा आहे. म्हणून ज्या वेळेला भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्याच वेळेला सिंधू नदी करार केला की किती पाणी अडवायचं आणि किती पाणी पाकिस्तानला सोडायचं, हा मुद्दा तिथं आणि हा करार केला गेला. त्या करारानुसार आपण मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून कुठल्याही देशाचं पाणी अडवू शकत नाही. अगदी तसाच दुसरा करार आपल्याला बांगलादेश बरोबर करावा लागला. काय? तर गंगा नदीच्या पाणी वाटपाचा. गंगा नदी ही गंगोत्री उत्तराखंडमध्ये तिचा उगम आहे. ती उत्तराखंड राज्य, उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगालमधून वाहत ती पुढं बंगालच्या उपसागराला बांगलादेश मार्गे मिळते. पण समजा जर आपण गंगा नदीचं पाणी जर तिथंच अडवलं, बिहार किंवा उत्तर प्रदेशच्या ठिकाणी जर अडवलं, तर पुढं बांगलादेशला ते पाणी मिळणार नाही आणि मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून ते अतिशय चुकीचं ठरेल. कारण जगण्यासाठी प्रत्येकाला पिण्याचं पाणी मिळवण्याचा हक्क आहे, ही मानवी हक्काच्या सनदेमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने लिहून ठेवलेलं आहे. मग अशा वेळेला मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही गोष्टी या कराव्या लागतात. आता एक दुसरं, युरोपमध्ये चेर्नोबिल नावाच्या ठिकाणी एक दुर्घटना झाली होती.
आता ही दुर्घटना कुठली झाली होती, तर अणुभट्टी, ज्याला आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांट म्हणतो किंवा अणुभट्टी म्हणतो, त्या ठिकाणी अणुभट्टीच्या ठिकाणी दुर्घटना झाली होती आणि त्याचे रेडिएशन्स म्हणजे काय, किरणोत्सर्ग पसरले होते आणि त्याचा परिणाम हा खूप वाईट झालेला होता. मग अशा प्रकारे ते एका देशातून दुसऱ्या देशामध्ये रेडिएशन्स पसरले गेले होते. मग त्याला आपण काही कंट्रोल करू शकत नाही. जसं म्हणजे अगदी आपण हवेला दूषित हवा जी आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देते, तिला आंतरराष्ट्रीय सीमारेषा किंवा कोणीही अडवू शकत नाही. तर अशा पद्धतीनं जर दुसऱ्या देशात तशी घटना घडली तर त्याचे दुष्परिणाम आपल्या देशावर सुद्धा होत असतात आणि आपल्या देशात जर तशी दुर्घटना घडली तर त्याचे परिणाम हे दुसऱ्या देशावर होत असतात. म्हणून आपण आपल्या देशातल्या नागरिकांची काळजी घेण्याबरोबर अशी विषारी किरणोत्सर्ग किंवा विषारी वायू हा हवेने आपल्या देशातून इतर देशात पसरला जाणार नाही याची काळजी घेणं ही जबाबदारी प्रत्येक राष्ट्रानं घेतलेली आहे. मग यालाच हे म्हटलं जातं की कारण आपल्या देशातल्या नागरिकांना जसं जगण्याचा हक्क आहे तसा इतर देशातल्या नागरिकांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. यालाच हा जो मुद्दा राजकीय क्षेत्रातला आहे तो मानवी हक्कांच्या बाबतीत घेतलेला आहे. या पुढील मुद्दा आपण पुढच्या तासाला